काहीसे बीट होता हा कल्पेश फलंदाज, जबरदस्त फलंदाजी. देवान दिलेलं त्याला शरीरयष्टी, निसर्गाने त्याला प्रदान केलेली शरीरयष्टी असा हा कल्पेश. आणि त्याच्यापुढे मात्र अमित. अमित ही कमी नाही, चकवा त्यांचं काम मात्र ते निर्माण करतात अमित. तिसरा चेंडू फुलटॉस चेंडू जातोय शॉर्ट मिड ऑनला, कणकणी चौकार जातोय मात्र जबरदस्त फटकेबाजी करतो हा कल्पेश. आपल्या मात्र दबदबा निर्माण करतोय चौकारच्या साह्यानं. धाव संख्या 3 चेंडू 5. इरादे स्पष्ट केलेत मात्र या कल्पेशने. आपल्या संघासाठी धावते संघ जबरदस्त केली जबरदस्त सुंदर क्षेत्ररक्षण केलं त्यांनी कलंबुली संघाविरोधात. आणि 1 धावाने का नाही विना पण विजय मात्र मिळवला. आणि म्हणताना जो जिथं वही सेकंद तसं आपलं स्थान त्यांनी पक्क निर्माण केलंय धावते संघानं. आता मात्र नेरळपाडा संघासमोर तो फलंदाजी करतोय. पुढे सासवण चेंडू स्टेट डाऊनला मारला फटका, परंतु त्याचप्रमाणे उत्तम क्षेत्ररक्षण करतोय हा नेरळपाड्याचा क्षेत्ररक्षण. अद्विक 11 नावाची जर्सी घातलेला हा नेरळपाडा. आणि त्याचप्रमाणे त्यांच्या समोर असलेला धामोते संघ. धामोते पाठीराखे खूप महत्त्वाचे असतात. पाठीराखे आपल्या संघासाठी खूप महत्त्वाचे असतात. जरी विजय झाला त्यांचा महत्त्वाचा भाग असतो पाठीराख्यांचा. आणि जर आपला पराभव होतो तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, कारण आपली कामे सोडून ते आपला सामना बघण्यासाठी आलेले असतात असे आपले पाठीराखे. चला जाऊया मैदानाकडे. मैदानाचा सामना चालू आहे तो म्हणजे धामोते वर्सेस नेरळपाडा. 4 षटक 4 चेंडू 5 धावा. आता मात्र मारतोय तो त्या लॉंग ऑनला फटका जबरदस्त उंचावून दिला, भिरकावून दिला कल्पेश याने. मिडॉनचा फटका मात्र सुंदर फटका मारतो, देखणादायक फटका मारतो, लाजवाब फटका आणि नेत्रदीपक फटका जातोय षटकाच्या साह्याने. धाव संख्या झाली ती तब्बल 11च्या घरात. 5 चेंडू धाव संख्या 11. आता मात्र धावगती वाढवली बंदुकीच्या वेगाने. गोळी जशी वेगाने जाते तसा फटका गेला मित्रांनो वेगाने. आणि तो पण लॉंग ऑन म्हणताना त्या दिशेने मारला फटका. जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते, जबरदस्त बॅटिंग करतो कल्पेश आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू मात्र जातोय लॉंग ऑनचा आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध. तोच चेंडू, तोच फटका, तोच षटकार. ताकदीचा पूर्णपणे वापर करतो फलंदाज कल्पेश. आता मात्र धाव संख्येला मात्र गती मिळाली. एक वाऱ्यासारखा धावसेक वाढतोय तो दामोदर संघाचा. धाव संख्या 1 षटकार समजा धाव संख्या आली ती तब्बल 17च्या घरात. काय मित्रांनो जबरदस्त बॅटिंग करतो हा कल्पेश. ताकदीचा फलंदाज मानला जातो कल्पेश. दामोदरसाठी मात्र धावा मात्र सुसाटपणे खेचून आणतो हा कल्पेश. दोन्हीही फटके मिडॉनच्या दिशेने. डीजे जरा ऑन व्हा. नेक्स्ट बॉल साठी धन्यवाद डीजे मास्टर. मागच्या मॅचचा मानकरी हेमंत. आता धावा रोखाव्या लागतील हेमंतला, पहिल्यासारखी कामगिरी करावी लागेल. हेमंत काय गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी केली होती मागच्या मॅचला. त्यांनी आपला विजय सुकर करून दिला, विजय खेचून आणला असा हेमंत आपल्या नावावर मात्र 3 विकेट्स घेतोय. आणि आता दुसऱ्या मॅचला हा गोलंदाजी करतोय. फटका सोडण्याचा प्रयत्न, पॉइंटला मारण्याचा प्रयत्न, परंतु पूर्णपणे बीट. हा नितीन फलंदाज जबरदस्त फलंदाज मानला जातो, परंतु बीट. त्याचप्रमाणे गोलंदाज सुद्धा हेमंतची. ज्याप्रमाणे पहिल्या मॅचमध्ये त्यांनी गोलंदाजी केली तसा दुसऱ्या मॅचचा पुरेपूर प्रयत्न असेल हेमंतचा. फटका सजवला जातोय, फटका जातोय कव्हरच्या दिशेने, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. आणि कणकणी चौकार. काय गॅप काढतोय मित्रांनो, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा फटका गेला आणि सनसनीत चपराक देतो तो म्हणजे नेरळपाडा संघाला हा नितीन. धाव संख्या झाली ती तब्बल 21च्या घरात. अजूनही सलामीर जोडी मैदानात आपला उत्कृष्ट फलंदाजाचं दर्शन देते आपल्याला. ते नेत्रदीपक फलंदाजी करते.
केटीसी लाईव्हचा मात्र दबदबा आहे या ऑनलाईनच्या विश्वात. लेग साईडला मारण्याचा पूर्ण प्रयत्न, वळून मारण्याचा प्रयत्न, जातो सीमारेषेलगत कणकणी चौकार. हाच फटका कोणी अडवू शकत नाही कारण या फटका मात्र गती असते मित्रांनो. लेग स्लिपच्या वरून जातो हा फटका आणि लॉंग लेग म्हणतात, फाईन लेग म्हणतात, त्या दिशेने हा फटका जातोय कणकणी चौकार. आता मात्र नितीन कल्पेशलाही सांगतोय का जर तू फटके मारले असेल तर तसं मी कमी नाही आहे. 2 चौकार त्यांनी आतापर्यंत अर्जित केले आपल्या बॅटमधून. धावसंख्या वधारली, ती जाऊन पोचली ती 25च्या घरात. जबरदस्त रिव्हर्सचा फटका आणि हा फटका मध्ये सजवलाय. रिव्हर्सचा फटका हा फटकामध्ये सजवलाय. सेकंड स्लिपच्या गलीतून जातो हा फटका, खणखणीत चौकार जातोय. जबरदस्त दामोदर संघाची बॅटिंग बघायला मिळते. धावांचा वेग मात्र वाढलाय. चौकार हॅट्रिक करतोय हा नितीन. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या नितीनसाठी. चौकाराची हॅट्रिक करतोय हा नितीन. आपल्या संघासाठी योगदान देतो, महत्वपूर्ण योगदान देतो हा नितीन. रिव्हर्सचा फटका त्यांनी मात्र एक देखण्याचा एक फटका केला. जबरदस्त नितीन. पुढे सरसावला स्टेट चा फटका, त्याप्रमाणे सीतापतीने अडवला हा गोलंदाजाने स्वतःच्या थ्रोवर आणि मात्र 1 धावने पूर्ण होते धावसंख्या. रमेशजी देवगरे जरा व्यासपीठावर याच्या स्थानापन्न व्हायचं. रमेशजी देवगरे जरा मदत करायची आम्हाला सुद्धा. हाच का तो गोलंदाज हेमंत ज्यांनी मागच्या मॅचमध्ये मॅचचा पुरस्कार पटकावला. आता मात्र लगातार 3 चौकेचा मार खातोय हा हेमंत. जबरदस्त एक्स्ट्रा कव्हरच्या विकेट म्हणून मारतोय हा खणखणी फटका. आता बघूया निर्णय काय येतोय तो. दिनेश जानजे मात्र निर्णय मात्र 6 षटकार. जबरदस्त फटका षटकाच्या दिशेने जातोय. चला चेकअप करूया, असं काय नाही, दोघांचंही म्हणणं आपण मानूया आणि आपल्याकडे ती सुविधा सुद्धा आहे. चला बघूया षटकार की चौकार. आणि षटकार आहे मित्रांनो, षटकार आहे कारण त्या दाखवतंय आपल्या स्क्रीनवर दाखवतंय हा षटकार जातोय. नाही मित्रांनो, स्क्रीन सांगते षटकार आहे तर षटकार आहे. त्यामुळे कुणी बाधा घालू नका कारण स्क्रीनवर इथं क्लिअर दिसतोय तुमचा 12वा प्रतिनिधी सुद्धा इथं उपस्थित आहे, त्याला तुम्ही विचारू शकता. चला माझे मित्र माझे सहकारी यांनी मात्र आता जागा घेतली ती म्हणजे रमेशजी देवगरे यांनी. खूप लेट झाले ते ऑलरेडी. ज्या मागच्या मॅचचा मानकरी असा हेमंत मात्र आता मात्र काय ते अडखलतोय. आपली गोलंदाजी मात्र त्यांनी एक ढिसालपणे केली आणि ती 3 चौके आणि 1 षटकार त्यांनी या गोलंदाजीवर खाल्लाय. धावसंख्येचा वेग मात्र झालाय. 2 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या झाली तब्बल 36च्या घरात मित्रांनो. म्हणजे 18 धावा प्रत्येक सरासरी ओव्हर मागे असं निर्माण केलं, विश्व निर्माण केले ते म्हणजे धावसंख्येचा हा दामोदर संघाने 36 धावा. धावफलकावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 36. आता गोलंदाजाचं व्हेरिएशन बदलावं लागेल ते म्हणजे नेरलपाडा संघाला कमबॅक करावा लागेल. नेरलपाडा संघाला कारण इथं आपला विजय रस जर पुढे न्यायचा असेल तरच. वादळ क्रिकेटचं मैदान, नसबुसकारांचं मैदान, निसर्गाने दिलेलं देणगी आम्हाला म्हणावी लागेल. ही जबरदस्त मैदान, कोणत्याही ठिकाणी चढ नाही उतार नाही. समोर माल्याला चेंडू जातोय शॉर्ट मिडियमच्या वरून माल्याला चेंडू षटकार जातोय. काय फटका मारतोय हा नितीन मात्र सूर्यासारखा तलपलाय आज आपल्या संघासाठी, दामोदर संघासाठी आणि नेरलला मात्र तो एक अडचणीत टाकतोय. चला पायरमल आणि भिंगारे टॉस बॉक्सचे संपर्क साधत आहे. पायरमल आणि भिंगारे मॅच संपायला अगोदर चालतील असं काही नाहीये. रिव्हर्सचा फटका, सुंदर फटका, देखना फटका जातो सीमारेषेलगत कणकण चौकार. मित्रांनो आता मात्र नितीन कुणाला ऐकत नाहीये. नितीन मात्र हवी होते पूर्ण नेरळपाडा संघावर. प्रत्येक फटका देखना मारतोय, बघून मारतोय. रिव्हर्सचा फटका म्हणजे देखना फटका असतो, कुणी अडवू शकत नाही.
आणि हा फटका म्हणजे लगेच तो लगेच येतो अब्दुल गनी हेच मन म्हणावं लागेल, परंतु हा फटका त्याचा लागलाय, चौकार जातोय. काय फलंदाजी करतोय, 4 चौके 1 षटकाच्या साह्याने हा फलंदाज मात्र इथं बहरतोय या वादळ क्रिकेटच्या मैदानावर. फुलटॉस चेंडू पुढे येऊन खेळला जातोय मिड ऑनच्या शॉर्ट मिड ऑनच्या दिशेने कणकणी षटकार मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर षटकार जातोय. जबरदस्त फलंदाजी करतोय नितीन. नेरलपाडा संघ पूर्णपणे बॅकफुटवर पूर्णपणे अडचणीतो. नेरलपाडा संघ काहीतरी करावं लागेल, काहीतरी उत्तर शोधावी लागतील आपल्या संघासाठी असा, पण नितीन मात्र हा उत्तर शोधून देत नाहीये. 3 चेंडूंचा खेळ केलाय तो अक्षयने. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसऱ्या चेंडूचा षटकार, म्हणजे तब्बल त्यांनी 16 धावा दिल्यात आपल्या 3 चेंडूवर. त्यांनी 16 धावा खर्च केल्यात आणि त्याचप्रमाणे हा फलंदाज नितीन तो मात्र माघार घेत नाहीये. तो मात्र दामोदर संघाने माघार घेत नाहीये. सलामी जोडी अजून मैदानात. परत वरून मला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय आणि खणखणीत चौकार. मात्र हायलाईट जी बघतो ना आपण, चौकार षटकार, जसं अभिषेक शर्माचे आपण जे हायलाईट बघतो त्याचप्रमाणे ह्या खेळी चालू आहे. ती म्हणजे दामोदर संघाकडून नितीन आणि कल्पेश यांची. आता मात्र दमछाक झाली ती मात्र नेरलपाडा संघाची पूर्णपणे, कारण धावा रोखता येत नाहीयेत, चौकार षटकार रोखता येत नाहीत. काय करावं आता मात्र चिंतेचं वातावरण निर्माण झालं तेव्हा नेरलपाडा संघामध्ये. 4 चेंडू 20 धावा खर्च केल्यात या अक्षय गोलंदाजाने. जबरदस्त पहिल्या 7 गोलंदाजी केली होती. पुढून सरसावून मारण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव निश्चित मिळेल. एक धावाचा प्रयत्न निश्चित, त्यांचा प्रयत्न पूर्णपणे सफल ठरला. एक धावाने धावसंख्या वधारली, धावसंख्या धावून पुरली ती तब्बल 57च्या घरात. अर्धशतक पूर्ण केलंय, त्याला होऊन जाऊ दे या संघासाठी. अर्धशतक पूर्ण केलंय.